कादंबरी रुजवण भाग 14. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. आदिराजचा वाढदिवस गुरुवारी होता, पण शनिवारचा प्रोग्राम असल्यामुळे गुरुवारी सगळ्यांनी त्याला नुसतं विश केलं. आरोहीने तेवढा छोटा केक आणला. वैदेही आणि तिच्या घरातल्यांनी आणि अगदी प्रांजलने सुद्धा फक्त फोनवरूनच शुभेच्छा दिल्या. आदिला जरा वाईटच वाटलं. हे काय, बाकी सगळ्यांचा वाढदिवस किती छान करतात ही लोक, आपल्या वाढदिवसाला मात्र कुणालाच उत्साह नाही. या दादाच्या लग्नामुळे प्रांजलला सुद्धा भेटता येत नाहीये मला. निदान तिच्याबरोबर तरी काहीतरी सेलिब्रेशन करता आलं असतं. त्याला जरा वाईटच वाटलं. खरं तर या शनिवारी त्या मीटिंगसाठी तिथे जायचं म्हणजे त्याला जीवावर आलं होतं. पण आता दादाला कसं नाही म्हणणार. हळूहळू का होईना त्याचं मत बदलत चाललं होतं. पुन्हा आपल्याबद्दल त्याचं मत प्रतिकूल व्हायला नको. तेव्हा तो जसं सांगेल तसंच आता करायला हवं. असाच विचार करून त्याने शनिवारी तिथे जाण्याचा निर्णय पक्का केला. वैदेहीने आपलं अख्खं वॉर्डरोब धुंडाळलं. मनासारखे कपडेच मिळत नव्हते. या जीन्स आहेत, पण त्या अगदी जुन्या झाल्यात आता. ह्या कशा घालून जाणार तिथे. आता तर जीन्स घालायची खास फरमाईश आली होती तिथून. शेवटी मग तिला एक पर्याय दिसला. विशान दादा. बरेच दिवस झाले विशान दादाकडून आपण काही घेतलेलं नाही. असा विचार करतच ती दादाच्या रूममध्ये गेली. दादा, मला खरेदीला जायचंय रे, ती म्हणाली. आता मध्येच कुठे वैदू. चल ना रे दादा, माहिती आहे ना या शनिवारी आपल्याला पिकनिकला जायचंय. मला खरेदी करायची आहे, ती म्हणाली. का, तुझा बर्थडे आहे, तुला काय घ्यायचंय, त्याने विचारलं. अरे जीन्स आणि टॉप घ्यायचे आहेत मला, तू घेऊन दे. वैदू, अगं इतके खंडीभर कपडे आहेत तुझ्याकडे, तरी तुला नवीन घ्यायचे आहेत, विशानने आश्चर्याने विचारलं. असं काय करतोस दादा, ते आता सगळे जुने झाले. मला नवीन जीन्स हवी आहे. प्लीज जाऊया ना आपण. तुला माहितीये आरोहीचा दादा पण तिला नवीन जीन्स घेऊन देणार आहे, ती म्हणाली. कोणता दादा, तिची चेष्टा करायची विशांतला आता लहर आली. अरे तिचा देव दादा, कारण आधी दादाला अजून पिकनिकचं माहीत नाहीये ना, तो कसा घेऊन देईल, ती बोलून गेली. अच्छा, मग त्या देव दादालाच सांग की तुलाही एक जीन्स घेऊन द्यायला. आणि हे बघ, आता सगळे हट्ट त्यांच्याकडे करायचेस तू, इथे आमच्याकडे नाही, गमतीने तो म्हणाला. ती बिचारी शांत झाली. दादा, तुला द्यायची नसेल तर नको देऊस, पण त्यांच्याकडे कशाला मागायला सांगतोस. त्यांच्यावर हक्क नाही माझा, तुझ्यावर आहे असं वाटून इथे आले होते. पण असू दे, लग्न ठरल्यापासून तोही आता संपला असं समजेन मी. असं म्हणतच ती उठली. विशानने लगेच तिचा हात पकडला. थांब ग, गंमत केली. अगं वेडाबाई, आत्ताच काय, लग्न झाल्यानंतर सुद्धा तुझा माझ्यावरचा अधिकार कधीच संपणार नाही ग. तेव्हाही हक्काने काहीही हवं असेल तर मागायचं. हं, बोलता बोलता त्याच्या डोळ्यात पाणी आलं. दादा, एवढा का इमोशनल झालास. अरे लग्न करून 7 समुद्रापलीकडे नाही जाणार आहे मी, जवळच तर सासर आहे माझं. त्याला समजावत ती म्हणाली. हो ग, पण या घरातून तर जाशील ना. रोज तुझा आरडाओरडा, तुझी चिडचिड, तुझं हे प्रेम, तुझी काळजी, हट्ट, सगळं नसेल. तुझ्या लग्नाचा दिवस जसा जसा जवळ येतोय ना, तसं फार वाईट वाटू लागलंय मला. तो असं म्हणताच ती चटकन त्याच्या कुशीत शिरली. मलाही फार वाईट वाटतं रे दादा, सारखं सारखं रडू येतं. पण बाकी सगळ्यांना वाईट वाटू नये म्हणून माझ्या रूममध्ये रडते मी. तशी आता माझी काही तक्रार उरलेली नाही, पण असं वाटतं माझ्या लग्नाची फारच घाई केली या लोकांनी. मला खूप वाटायचं रे, आधी तुझं लग्न व्हावं, माझ्या आधी वहिनी घरात यावी, तुझं आणि तिचं खूप खूप कौतुक करावं, तिच्याबरोबर खूप मजा करावी, फिरायला जावं, तिला तुझ्यावरून चिडवावं. पण ते काही नाही झालं. या लोकांनी मला आधीच घराबाहेर काढलं. रडत रडत ती म्हणाली. असं नको ना म्हणूस वैदू, हे घर तुझंच आहे. जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा तू इथे ये. ही रूम सुद्धा तुझी तशीच राहणार आहे, कुणी नाही वापरणार. जेव्हा मनात येईल ना तेव्हा इथे यायचं, अगदी मस्तपैकी राहायचं, तो म्हणाला. असं कुठे करता येतं दादा. माझ्या मनात आलं तरी त्यांनी आता पाठवायला हवं ना. आता सगळ्याच गोष्टी त्यांना विचारूनच कराव्या लागतील मला. ते ऐकून विशांचा जीव गलबलला. अगं, देव चांगले आहेत, समजूतदार आहेत, तिथे ॲडजस्ट करायला त्रास होणार नाही तुला, तो म्हणाला. ते आता तिथे गेल्यावरच कळेल मला. पण तू म्हणतोस ते काही खोटं नाही, आहेत, समजूतदार आहेत ते. पण तरीही असं वाटतच होतं मला, आधी तुझं लग्न व्हायला हवं होतं रे. वहिनीबरोबर मजा मस्ती करायचं स्वप्न तसंच राहिलं ना. त्या बाबतीत ना दादा, आरोही बघ किती लकी आहे. बघ ना, तिच्या आधी तिच्या दादाचं लग्न होणार, वहिनी घरी येणार.
आरोहीचं नाव ऐकताच विशांतच्या मनात आतल्यात लाडू फुटले. काय ग, त्या आरोहीचा स्वभाव कसा आहे? खडूस वगैरे तर नाही ना? नाहीतर खडूस नंडेसारखी वागेल तुझ्याशी. समजा जर तिने तुला काही त्रास दिला तर तूही तिला नणनगिरी दाखव तुझी. तो चुकून बोलून गेला. अरे मी कशी दाखवणार नणनगिरी? ती माझी नणंद होणार आहे, मी तिची नाही. तुम्हा दोघांचं ना काय कन्फ्युजन आहे ना, मला कळतच नाही बाबा. तीही असंच काहीतरी वेड्यासारखं बोलते मध्ये मध्ये. ते ऐकून विशांत चांगलाच चपापला. हो ना, हे भावजय आणि नणंद प्रकरण सगळा गोंधळच आहे. आपल्या बाबतीत जरा जास्तच. तोंडातल्या तोंडात तो पुटपुटला. बरं जाऊ देत, आपण निघू थोड्या वेळाने. हा, विरूला पण घे बरोबर, त्यालाही काही घ्यायचं असेल तर घेईल तो. विशांत असं म्हणताच तिला आनंद झाला. तिघांनी मग जाऊन मस्तपैकी खरेदी केली. सकाळी आईसाहेबांची नुसती गडबड चालू होती. देव, बघ ना हा आदिराज किती टाइमपास करतोय. आता हा निघाल्याशिवाय आपल्याला निघता यायचं नाही. हो ना आईसाहेब, त्या बसवाल्याला पण मी मागे तिकडेच थांबायला सांगितलंय आणि हा मूर्ख निघतच नाहीये. ड्रायव्हर काका पण कधीपासून येऊन बसलेत. देव म्हणाला. देव, जा जरा, तू त्याला हलवून ये. आईसाहेब तसं म्हणाल्या तसं देवादेव उठला आणि आधीच्या खोलीत आला. तो आपले केस सेट करत होता. अरे आधी, तुला लग्नाला बिग्नाला जायचंय का रे? किती वेळ टाइमपास लावलायस तू? ड्रायव्हर काका कधीच येऊन बसलेत. देव जरा ओरडल्यावर आधी पटकन तयार झाला. हे काय, निघतोच आहे. आता खाली जाणार तू, चहा पाणी करणार, त्यात आणखीन अर्धा तास मोडणार. वैतागत देव म्हणाला. मग काय, सकाळी 9 वाजता क्लायंटला कशाला बोलावलंस तू? मी आधीच सांगितलं होतं. आदिराज वैतागला. हे बघ, निघताना आता कटकट करू नकोस, जा लवकर. देव असं म्हणताच तो चटकन खाली आला. ब्रेड बटर घेतलं, चहा घेतला, आईसाहेबांचा निरोप घेतला आणि मग गाडीत जाऊन बसला. एव्हाना आरोही पण खाली आली होती, पण तिचा चेहरा अगदीच उतरला होता. आईसाहेबांनी जरा काळजीने विचारलं. काय ग आरू, बरं वाटत नाहीये का? हो आईसाहेब, जरा डोकं दुखतंय. ते ऐकून देव पण जरा काळजीत पडला. त्याने तिच्या कपाळाला हात लावून पाहिला. आरू, थोडा ताप आहे तुला? मग आईसाहेब पण चिंतेत पडल्या. बघ रे देव, तिला फार ताप असला तर मग आम्ही दोघी मागेच थांबतो. देवने थर्मामीटर लावून पाहिलं. फार ताप नव्हता. आरू, काहीतरी खाऊन घे आणि क्रोसिन घे, बरं वाटेल तुला, असं म्हणत त्याने क्रोसिन तिच्या हातात दिली. काय करूया आरू, आपण थांबूया का मागे? आईसाहेबांनी विचारलं. नको नको आईसाहेब, मी ठीक आहे, आपण जाऊया, चटकन क्रोसिन खात ती म्हणाली. हो आईसाहेब, मला वाटतं एवढं काही काळजीचं कारण नाही, पण तरीही आरू, तुला बरं वाटत नसेल तर सांग तसं. वाटल्यास मी मागे थांबतो, देव म्हणाला. अरे देव, तू थांबून कसं चालेल? तू ज्या कामासाठी चाललायस तिथे तू हवाच ना, आईसाहेब म्हणाल्या. हो आईसाहेब, ते महत्वाचं आहेच, पण अरूपेक्षा नाही. ते ऐकून आरोही हसली. नाही रे दादा, ठीक आहे मी. बरं मग मिलिंदांना कळवू? त्याने मिलिंदांना फोन केला. मिलिंदा, आम्ही सुद्धा 5-10 मिनिटात निघतोय. तुम्ही तिथे कॉर्नरवर भेटा आणि त्याच्या पुढच्या सिग्नलला प्रांजल भेटेल. ठीक आहे देव, आम्ही सुद्धा निघतो, असं म्हणत मिलिंदांनी घरच्या सगळ्यांना बाहेर पडायला सांगितलं. ठरल्याप्रमाणे गाडी निघाली. देवने वैदही आणि तिच्या फॅमिलीला पिकअप केलं आणि पुढच्या सिग्नलवर गाडी थांबवली. मिनल काकू आणि वीणाताई बाजूबाजूलाच बसल्या होत्या. प्रांजल बसमध्ये चढली पाहताच दोघींचे डोळे मोठे झाले. बहिणी, प्रांजलला विशांतने बोलवलं असेल की त्या लोकांनी? मिनल काकूंनी हळू आवाजात विचारलं. विशांत असं काही करेल असं वाटत नाही मला मिनल. त्याच लोकांनी बोलावलं असेल, पण विशांतला त्याचा फायदा झाला. प्रांजल आत येताच आधी तिने आईसाहेबांना नमस्कार केला. अगं, प्रत्येक वेळेस काय वाकून नमस्कार करायचा? अजिबात नको तो. त्यांनी थांबवलं. तिने मग दादासाहेब, मिलिंदा, मिनल काकू, वीणाताई सगळ्यांची भेट घेतली आणि मग विशांतला हायफाय केलं. पुन्हा एकदा वीणाताई आणि मिनल काकूंची नजरानजर झाली. मग ती देवशी काहीतरी बोलली आणि मग तिचं लक्ष वैदही आणि आरोहीकडे गेलं. अरे वा, दोघी गप्पा मारताय. खरं तर ना मला पण तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या, पण आता इथे जागा नाही ना. असू दे, मी बसते मागे, असं म्हणत ती पुढे जाणार तेवढ्यात देवने वैदहीला म्हटलं. वैदही, तू इथे माझ्या बाजूला ये. प्रांजलला बसू दे तिथे आरोहीच्या बाजूला. ते ऐकून वैदहीला खरं तर राग आला, पण आरोहीला मात्र गंमत वाटली. प्रांजलशी असं तिचं फार बोलणं झालं नव्हतं. आता नव्याने ओळख होणार होती. तिच्याबद्दल बरंच काही विचारता येणार होतं. वैदही, ये पटकन, उभी आहे ती, देव जरा मोठ्याने म्हणाला. तेवढ्यात मग प्रांजल म्हणाली. असू देत दादा, त्या दोघींना गप्पा मारायच्या असतील तर. तिचं बोलणं तोडत देव म्हणाला. अगं नाही,
मागे एकटी तू बोर होऊन जाशील. त्याने मग जरा रागानेच वैदेहीकडे पाहिलं. तशी ती चटकन उठली आणि त्याच्या बाजूला येऊन बसली. थँक्यू वैदेही, प्रांजल म्हणाली. वैदेही फक्त हसली. ती येताच देवने तिला खिडकीची जागा मोकळी करून दिली. आरोही आणि प्रांजलच्या मस्त गप्पा सुरू झाल्या. प्रांजल, छान झालं, तूही आमच्या सोबतच आलीस. आता आपण तिथे मजा करूया. आदिदादाला भारी सरप्राईज मिळणार आहे. हो ना ग आरोही, त्याला कधी भेटते असं झालंय मला. थांब मी तुला त्याच्यासाठी घेतलेलं गिफ्ट दाखवते, असं म्हणत तिने पर्सच्या आतमध्येच एक छोटासा बॉक्स उघडून दाखवला. त्यात एक सोन्याची छान अंगठी होती. मस्तच आहे ग प्रांजल, दादाला ही अंगठी नक्की आवडणार, आरोही तिचं कौतुक करत म्हणाली. मिनल काकू, वीणाताई दोघींची कुजबूज चालू झाली होती. वहिनी पाहिलत ना, आल्या आल्या विशांतला कसं हायफाय केलं ते. हो पाहते सगळं. जहागीरदारांशी हिचे जरा संबंध जास्तच चांगले दिसतात नाही. देवना पण दादा म्हणते ही. आज ना जसा वेळ मिळेल तशी हळूहळू आपण माहिती काढूच या, मिनल काकू म्हणाल्या. तसं वीणाताईंनी मान डोलावली आणि मग तिसऱ्याच विषयावर त्या बोलायला लागल्या. प्रांजल आणि आरोही दोघी गप्पा मारत राहिल्या. वैदेही मात्र रागानेच खिडकीतून बाहेर बघत राहिली. काय ग, एवढा वेळ तुला इथे ये सांगत होतो, उठत का नव्हतीस तू? देवने जरा रागानेच विचारलं. अहो, मला आरोहीशी गप्पा मारायच्या होत्या ना, ती म्हणाली. रोज कॉलेजमध्ये तेच करत असता ना, मग एक दिवस ॲडजस्ट केलं तर काय झालं? त्याने विचारलं. ती काही बोलली नाही, पण राग मात्र आला होता. काय म्हटलं होतं तुला? लगेच छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडायचं नसतं. माझ्याशी गप्पा मार ना, तिला समजावत तो म्हणाला. तरी ती शांतच होती. बरं ऐक ना, जीन्समध्ये ना अगदी गोड दिसतेस तू वैदू. त्याच्या तोंडून वैदू हे नाव ऐकून तिला जरा भारी वाटलं. उगीच मग केसांची बट मागे पुढे करत ती थँक्यू म्हणाली. मी कसा दिसतो सांगितलं नाहीस तू मला? त्याने विचारलं. हँडसम दिसताय, हळू आवाजात ती म्हणाली. बरं, तुला आपल्या बाल्कनीतल्या त्या झोक्याचा फोटो पाठवला होता, पाहिलास तू? कसा वाटला? काहीतरी उगीच विषय काढायचा म्हणून तो म्हणाला. एकदम मस्त आहे, मला आवडला खूप. असं वाटतंय कधी एकदा त्या झोक्यावर बसेन, ती म्हणाली. तू एकटीच बसणार की आपण दोघं बसूया ग? त्याने असं विचारताच ती पुन्हा एकदा गोड लाजली. मला सांग, तुझी बाकी सगळी खरेदी झाली का? चालली हळूहळू, ती म्हणाली. मग कसं वाटतंय तुला? त्याने विचारलं. खरं सांगू का, मला ना जरा वेगळंच वाटतंय हो, ती गोंधळून म्हणाली. तसं त्याने आश्चर्याने विचारलं. वेगळंच म्हणजे कसं? अहो, म्हणजे खरेदी करताना ना फार आनंद होतो, पण घरी आले आणि बॅग भरून ठेवली ना की मग दुःख वाटतं हो. म्हणजे आपलं घर सोडायचं, सगळ्यांना सोडून तुमच्या घरी यायचं, म्हणून वाईट पण वाटतं. रडू येतं, पण सगळ्यांसमोर रडू शकत नाही. मग रूममध्ये एकटीच रडते मी. सगळ्यांसमोर रडलं तर त्यांना वाईट वाटेल ना, म्हणून. हो ग, मी समजू शकतो. आपलं घर, आपली माणसं सोडणं एवढं सोपं नाही. पण तू काळजी करू नकोस. तू इथे आलीस ना तरी तुला एकटं नाही वाटणार. आई साहेब आहेत, आरू आहे, आदी आहे, आणि मी पण तर आहेच ना. असं म्हणत म्हणत त्याने हळूच आपला हात तिच्या पाठीमागून उजव्या खांद्यावर टेकवला. ती पटकन दचकली. एवढं दचकायला काय झालं तुला? हळू आवाजात त्याने विचारलं. पाहिल की कुणीतरी? सीटवरून थोडं पुढे होत ती म्हणाली. कोणी नाही पाहत, सगळ्यांना त्यांची त्यांची कामं आहेत. आणि पाहिलं तर पाहिलं, हातच ठेवलाय ना फक्त, नीट बस तू. तो वैतागला तशी ती जरा मागे झाली. अहो तरी नको ना, गुदगुल्या होत आहेत मला, वळवळत ती म्हणाली. तसं मग त्याने गुपचूप आपला हात काढला. कधीही काहीही होत असतं तुला. तो वैतागला पाहून ती जरा घाबरली. अहो, पुन्हा चिडलात तुम्ही? ती एवढं म्हणताच 5-10% आलेला त्याचा राग अगदी वितळून गेला. नाही ग, नाही चिडलो मी. तुझ्यावर ना चिडताच येत नाही मला. अगदी थंडगार सरबत आहेस तू. तू दिसलीस तरी सगळा राग निवळून जातो माझा. मग ती गोड हसली. त्याला पण एकदम गार वाटलं. तेवढ्यात गाडी जरा आदळली आणि सगळेच डाव्या बाजूला कलले. वैदेही पण देवच्या अंगावर झुकली. देवचे रिफ्लेक्सेस आधीच स्ट्रॉंग होते. त्याने संधीचा अगदी अचूक फायदा घेऊन तिला हलकेच मिठीत घेतलं. अगं सावकाश सावकाश, लागलं नाही ना तुला? आपल्याला तिची फार काळजी आहे असं दाखवत त्याने विचारलं. गाडी स्थिर झाली तरी ती मिठीतच होती. ओ ड्रायव्हर दादा, जरा हळू चालवा की, मिलिंदा मागून उभे राहत म्हणाले. मग त्यांचं लक्ष देवकडे गेलं. तो एकदमच कावरा बावरा झाला. तीही चटकन बाजूला झाली. सांगितलं देव मी त्यांना, आता नाही होणार पुन्हा तसं. मध्ये मध्ये फारच ब्रेक लागतात नाही का रे देव? काय रे,
मिलिंदाने असं विचारताच देवला फार लाज वाटली. काही बोलला नाही तो. या मिलिंदांना फारच मध्ये मध्ये करायची सवय आहे. तो पुटपुटला. 1 तासानंतर सगळेजण तिथे पोहोचले. त्याआधीच आदिराज तिथे रिसेप्शनमध्ये येऊन थांबला होता. त्याने देवला मेसेज केला. अजूनही क्लायंट्स आलेले नाहीत. देवने लगेच रिप्लाय केला, येतील, तिथेच बसून राहा. रिसॉर्टजवळ त्यांची बस आली तसं मग त्याने तिथल्या मॅनेजरला फोन केला. आदिराजला त्यांनी बुक केलेल्या त्या प्रशस्त हॉलमध्ये पाठवून द्या असं सांगितलं. सगळेजण रिसॉर्टच्या बाहेरच उतरले. आदिराज मॅनेजरच्या मागे त्या रूममध्ये गेला. मॅनेजरने रूम उघडली तसा तो एकदम पाहतच राहिला. कोणत्या तरी स्वप्नातून आपण जागे झालो आहोत असंच त्याला वाटलं. फुग्यांनी सजवलेली ती रूम, फुलांच्या माळा सोडलेल्या, समोर मोठा हॅपी बर्थडे आदी असा बोर्ड लावलेला, समोर एक टेबल मांडलेलं आणि बऱ्याच खुर्च्या. त्याला काही कळेच ना. तो मागे वळून त्या मॅनेजरला काही विचारणार तेवढ्यात देव पुढे झाला. त्याला घट्ट मिठी मारली. हॅपी बर्थडे आदी. आदिराज त्याच्याकडे एकदम पाहतच राहिला. मागून आईसाहेब आल्या, आरू आली, वैदई आली आणि त्याच्या मागे प्रांजल आणि मग बाकी सगळे जण. त्याला मोठा धक्का बसला, आनंदाचा आणि आश्चर्याचा. दादा, हे सगळं तू प्लॅन केलंस? त्याने विचारलं. मी एकट्याने नाही काही, मिलिंदाने पण. थँक्यू दादा. मग त्याने मिलिंदाना पण मिठी मारली. थँक्यू मिलिंदा. अरे बाबा, आता थँक्यूच म्हणत राहणार आहेस की बाकी सगळ्या महत्वाच्या व्यक्तींना पण भेटणार आहेस? मिलिंदा असं म्हणताच त्याने डोळे मिचकावले. त्याने सगळ्यांची भेट घेतली, मोठ्यांना नमस्कार केला, बाकी लोकांच्या शुभेच्छा घेतल्या. हॅपी बर्थडे आदी. प्रांजल असं म्हणाली तसं त्याच्या डोळ्यात पाणी आलं. सगळ्यांसमोर फार काही दाखवता आलं नाही. मग केक कटिंग झालं, जेवण पण झालं. जेवताना तर फारच गंमत झाली. सगळी मोठी माणसं मोठ्या टेबलजवळ त्यांच्या गप्पा मारत बसली होती. बाकी तरुण मंडळी आपापली प्लेट हातात घेऊन गप्पा मारत जेवण करत होते. देव वैदहीशी मध्ये मध्ये गप्पा मारतच होता. आता तर आदिराजला पण खुली सूट होती, त्यामुळे फार कुणाच्या लक्षात येणार नाही इतपत प्रांजलशी तो मोकळेपणाने बोलत होता. प्रश्न फक्त होता विशांत आणि आरोहीचा. त्यांना बिचाऱ्यांना बोलता येत नव्हतं. त्यांचं बोलणं नजरेतूनच चाललेलं. विराज मध्ये मध्ये आपली कॉमेंट्री देतच होता. देवचं सगळं लक्ष वैदहीकडे होतं. तिच्या ताटात फक्त एक पुरी, लहान चमचा एवढी भाजी, चिमणीला पुरेल एवढा भात, एवढंच काय ते जेवण होतं. आणि बाकी सगळं ताट केक, गुलाबजामुन, वेफर्स, चॉकलेट यानेच भरलं होतं. हे काय आहे वैदही? हे सगळे पदार्थ बघून मला भीतीच वाटतेय. अगं किती हे गोड! तो केक, ते चॉकलेट, ते वेफर्स. तुझ्या पोटाला साध्या पोळी भाजी वरण भाताची सवय नाहीच का ग? तो सगळ्यांसमोर तसं बोलला तसं तिला फार राग पण आला, वाईट पण वाटलं. अहो, आता किती दिवसांनी खाते ना. बरं राहू दे, नाही खात मी असं म्हणत ती उठणार तेवढ्यात त्याने तिचा हात पकडला. बस बस खाली. एवढं खायचं नाही असं म्हणतोय मी प्लेट आणतो, त्यातला निम्मा केक, ती चॉकलेट्स, निम्मे वेफर्स काढून ठेव, त्यापेक्षा भाजी भात घे. तिने त्याच्याकडे पाहिलं. काय बघतेस? तुझ्या काळजीपोटीच म्हणतोय ना. कॅन्टीनमधला पास्ता खाऊन आठवडा तरी झाला का ग? त्याने पुन्हा एकदा पास्ताची आठवण करून दिल्यावर तिने जरा रागानेच त्याच्याकडे पाहिलं. एवढ्या गोष्टीवर चिडायला कशाला हवं? घे जेवून. तिने निमूटपणे केक वेफर्स बाजूला काढून ठेवले. सॉरी. तिच्याकडे पाहत तो म्हणाला तशी मग ती हसली. आता लग्न होईपर्यंत जंक फूड खाणार नाहीये मी, ठरवलंय तसं. तीही समजुतीने म्हणाली. त्याला जरा हायसच वाटलं. आदिराज हळूच त्याच्या कानात येऊन म्हणाला, फार मनधरणी करावी लागते की नाही? उगीच म्हटलं नव्हतं. तू तिघांचं ऐकतोस. तुझं मन, तुझी बुद्धी आणि तुझी बायको. आता समजलं असेल की नाही माझं दुःख? आदिराज हसत हसत आणखीन भाजी घ्यायला निघून गेला. देव रागाने त्याच्याकडे पाहत राहिला. जेवण झालं तसे सगळेजण पांगले. मोठी माणसं जिथे रूम बुक केली होती तिथल्या बाहेरच्या अंगणात मस्तपैकी सावलीखाली गप्पा मारत बसले. मुलांना मात्र गप्प बसवत नव्हतं. त्यांना त्यांच्या पार्टनर बरोबर गप्पा मारायच्या होत्या. आम्ही जरा राऊंड मारून येतो असं म्हणत सगळीच मुलं बाहेर पडली. विशांत आणि प्रांजल त्यांच्या कामाबद्दल काहीतरी बोलत होते तेवढ्यात देवादेव तिथे आला. विशांत, आज तुमच्या कलिगला थोडा वेळ मोकळं सोडाल का? आज खूप महत्वाचं बोलायचंय आम्हाला. मला वाटतं मिलिंदांनी सांगितलं असेल ना सगळं? हो, आय अंडरस्टँड असं म्हणत विशांत मग बाजूला झाला. चल प्रांजल, खूप महत्वाचं बोलायचंय आपल्याला. देव, प्रांजल आणि आदिराज मग जरा एका झाडाखाली जाऊन बसले. प्रांजल, आज तू इथे आलीस, पियुषने विचारलं नाही तुला काही? देवने विचारलं. अरे दादा, तू इथे नाहीये.
सध्या स्वित्झर्लंडला आहे. पुढचे 4-5 महिने तिथेच येतो. माझी मावशी असते ना तिथे गेलाय. आणि खरं सांगू का, मी काय करते काय करत नाही याचं त्याला काहीही पडलेलं नसतं. त्याला फक्त पैशाशी मतलब आहे. बाबांचा पैसा हवाय त्याला. आणि म्हणूनच तर एका मोठ्या प्रॉफिटसाठी त्याने आबासाहेबांशी पण दगाफटका केला. मी इतर कुणाशीही संबंध ठेवले तर त्याला तसा काहीच फरक पडणार नाही. फक्त तुमच्या फॅमिलीशी संबंध ठेवले तर कदाचित बदला म्हणून तो आदिराजला नुकसान पोहोचवू शकेल असं मला वाटतं. खरं सांगायचं तर बाबा सुद्धा कंटाळलेत त्याला. प्रॉपर्टी नावावर करून घेण्यासाठी आता बाबांच्या हात धुवून मागे लागलाय तो. अलीकडे ना बाबांची पण तब्येत ठीक नसते. मला त्यांची खूप काळजी वाटते. प्रांजल म्हणाली. पण मला सांग, नेमकं करतो काय तो? बिझनेस कसं सांभाळतो? देवने विचारलं. कुठे सांभाळतो तो काही? बाबाच मध्ये मध्ये ऑफिसला जातात. कधी कधी मी पण जाते. पण त्याला तेही आवडत नाही. म्हणून मग मी स्वतःचा आता स्टार्टअप सुरू केलंय. बाबांशी फार रूडली वागतो तो. काहीही बोलतो त्यांना. अलीकडे 1-2दा धमकी पण दिली. फार क्रूरतेने वागतो कधी कधी. कितीतरी लोकांना फसवलंय त्याने. कोणती तरी नवीन स्कीम सुरू केली, त्यात अनेक लोकांचं नुकसान झालं. याने मात्र स्वतःचा फायदा करून घेतला. याला ना पोलिसांची पण भीती नाही. त्याचा एक मित्र पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे. बाकी सगळे गुंड. त्यामुळे सहजपणे निसटतो तो. ती म्हणाली. हे बघ प्रांजल, तुम्हा दोघांना लग्न करायचं असेल आणि सेफ राहायचं असेल आणि काकांना सुद्धा या प्रॉब्लेममधून कायमचं बाहेर काढायचं असेल तर आपल्याकडे एकच मार्ग आहे. तो म्हणजे पियुषला त्याच्या कर्माची शिक्षा देणं. म्हणजेच त्याला लॉकअपमध्ये बंद करणं. आता ते कसं शक्य आहे ते मी सांगतो. तुलाच ते काम हुशारीने करावं लागणार आहे. आता तो इथे नाहीच आहे. तू ऑफिसमध्ये जा. विश्वासू स्टाफला बरोबर घेऊन तिथे काय चाललंय ते पहा. कोणकोणत्या चुकीच्या स्कीम्स चालू आहेत त्याबद्दल माहिती काढ. त्याचे सगळे डॉक्युमेंट्स मला फॉरवर्ड कर. जिथे जिथे तुला गैरव्यवहार आढळेल ते सगळे पेपर्स मला फॉरवर्ड कर. जशी त्याची ओळख पोलिसांपर्यंत आहे ना, तशी आपली सुद्धा आहे. अगं, जगात जशी वाईट माणसं असतात तशी चांगली माणसं सुद्धा असतातच की. आपण चांगल्या मार्गाने जाऊया. इन शॉर्ट, तुला त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा करायचे आहेत. हळूहळू ही गोष्ट काकांना पण सांगून घे. एकदा का तू बोललीस की मी स्वतः काकांची भेट घेईन. एवी तेवी तो इथे नाहीच, तेव्हा मीच घरी येईन. चालेल ना? तो असं म्हणताच तिला आनंद झाला. दादा, जर तू घरी आलास ना तर बाबांना खूप आनंद होईल रे. कितीतरी वर्ष मनात तुटलेल्या नात्याचं ओझं घेऊन जगतायत ते. प्लीज खरंच ये. हात जोडत ती म्हणाली. मग त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला. काळजी करू नकोस प्रांजल, सगळं ठीक होणार आहे आता. पण हे बघ, या सगळ्या गोष्टी खूप सावधानीने कराव्या लागतील तुला. आमचं लग्न झाल्या झाल्या तुम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज करायचं. त्याची सगळी व्यवस्था मी करीनच. पण आता ही गोष्ट फक्त आपल्या तिघात राहू दे. लग्न करून तू सध्या तुझ्याच घरी राहायचं. जोपर्यंत पियुष जेलमध्ये जात नाही तोपर्यंत तुझा गृहप्रवेश होणे नाही. पण त्याचा अर्थ तू एकटी आहेस असं नाही. हे सगळं आपण आपल्या सेफ्टीसाठी करतोय. आम्ही सदैव तुझ्याबरोबर असणारच आहे. कधीही मदत लागली, अगदी मध्यरात्री सुद्धा, तर लगेचच फोन करायचा. मी आहे. देव म्हणाला तसं तिच्या डोळ्यात पाणी आलं. थँक्यू दादा. बरं, आज दिवस मजा करा. आजचा दिवस तुमचा आहे. जा आता. तिथून मग आधी आणि प्रांजल उजवीकडच्या टेकडीवर गेले. प्रांजलला त्याला अंगठी देऊन पुन्हा एकदा आपलं प्रेम जाहीर करायचं होतं. देव पण मागे आला. आरोही, वैदेही, विशांत, विराज चौघेजण गाणी म्हणत भेंड्या खेळत होते. देव, बसा तुम्ही पण. गाणीच म्हणतोय आम्ही, विशांत म्हणाला. नको नको, मी काय म्हणत होतो, वैदेही, इथे समोर ना एक तळ आहे. आपण जाऊया का तिथे? वैदेहीने त्याच्याबरोबर यावं अशी त्याची खूप इच्छा होती. पण तिला आरोहीत सोबत हवी होती. ती चटकन म्हणाली, अहो नको, मला गाणी म्हणायची आहेत आणि आरोहीशी गप्पा पण मारायच्या आहेत. खरं तर आरोहीला सुद्धा वैदेहीला कटवायचंच होतं. कारण ती गेली तरच देवदादा जाईल आणि विशांशी तिला थोडा वेळ गप्पा मारता येतील. पण वैदेही कसली जायलाच तयार नव्हती. बरं आरू, तू पण येतेस का बरोबर आमच्या? वैदेहीला सोबत होईल. दादा, मी खरंच आले असते रे, पण उन्हात चालायला ना मला त्रास होईल. तब्येत बरी नाहीये ना माझी, मुद्दामूनच आरोही म्हणाली. हो, तेही खरंच. नको नको, तू दगदग करू नकोस. तू सावलीत अशीच बसून राहा. मग विशांत म्हणाला, वैदू, ते एवढं बोलावताय तर जा ना. अगं गप्पा मारा तुम्ही. त्याने समजावलं तरी ती तशीच बसून राहिली. नाही यायचंय का तुला? देवच्या धारदार आवाजाची तिला भीतीच वाटली. अहो तसं कुठे म्हटलं मी, उठतच होते ना. ती उठली तसं सगळ्यांनाच बरं वाटलं.
हे बघ, त्या बाजूला छान तळ आहे, थोडा वेळ तिथे बसूया. ती त्याच्या मागोमाग चालू लागली. मागे मागे का चालतेस, चल की बरोबरीने. तिचा हात पकडत तो म्हणाला. मला खरं सांग, माझ्याशी बोलायला आवडत नाही का तुला, त्याने विचारलं. अहो तसं नाही, पण सारखं सारखं सगळ्यांसमोर असं आपण एकट्यानेच हिंडणं फिरणं बरोबर दिसत नाही ना, लाज वाटते मला, ती म्हणाली. कुणी काही नाही म्हणणार ग, साखरपुडा झालाय आपला, लग्न सुद्धा 15 दिवसांवर आलंय. लग्नानंतर पण तू अशीच लाजत राहणार का, त्याने विचारलं. ती काही बोलली नाही. समोरचं तळं पाहून बाकी तिला मस्त वाटलं. हां, किती छान तळ आहे हे, थोडा वेळ पाण्यात पाय घालून बसू का हो मी, तिने विचारलं. हो बस ना. तोही तिच्या बाजूला बसला. थंडगार पाण्यात पाय बुडवताना छान वाटलं तिला. तिने हातात थोडं पाणी घेतलं, चेहऱ्यावर शिंपडलं. मस्त वाटलं. काहीतरी लहर आली म्हणून तिने थोडं पाणी त्याच्यावर पण उडवलं. अगं काय करतेस, त्याने रागाने विचारलं. अहो गंमत केली थोडी, तोही मग हसला. काय ग, मला सांग, लग्न झाल्यानंतर आपण फिरायला कुठे जाऊया, त्याने विचारलं. अहो मला काय विचारताय, बाकी घरातल्यांना पण विचारा ना. ती तसं म्हणाल्यावर तो गोंधळला. आपल्याला फिरायला जायचंय ना, मग घरी कशाला विचारायचं. अहो आपण सगळेच जाणार ना पण, तिने सहजतेने म्हटलं. मूर्ख, हनीमूनला सगळे जातात, क्रॅक आहेस का जरा तू, तो आता रागावला. अहो पुन्हा चिडलात तुम्ही, पण हे हनीमून वगैरे नको ना, ते सगळं नकोच वाटतं मला. नुसता विचार केला तरी भीती वाटते, लाज वाटते. पुन्हा तेच तुझं. अगं तू विचार करतेस तेवढं वाईट नसतं ते. आपण मस्तपैकी कुठेतरी फिरायला जाऊया, दिवसभर मजा करायची. तिथे जी काही प्रेक्षणीय स्थळं आहेत ती पाहायची, भरपूर गप्पा मारायच्या, देवदर्शन पण करूया. बीच असेल तर संध्याकाळी बीचवर बसूया, बीच नसेल तर एखाद्या टेकडीवर सनसेट पॉइंट पाहूया. आपल्या भविष्याची स्वप्न रंगवूया, उलट किती मजा येईल, तो म्हणाला. हां चालेल, आणि रात्री आपण भूताचा पिक्चर पण पाहूया, ती म्हणाली. रात्री काय करायचं ते तिथे जाऊन ठरवू, आत्ताच कशाला ठरवतेस ते, आणखीनच वैतागत तो म्हणाला. हे काही बरोबर नाही तुमचं. दिवसाचं आणि संध्याकाळचं प्लॅनिंग तुम्ही केलं ना, आता रात्रीचं प्लॅनिंग मीच करणार, तीही हट्टाने म्हणाली. हां फार हुशार आहेस ना तू, तो एवढं म्हणाला तेवढ्यात तिला समोर एक बर्फाचा गोळेवाला दिसला. तिच्या तोंडाला अगदी पाणी सुटलं. अहो आपण बर्फाचा गोळा घेऊया का, माझ्या तोंडाला अगदी पाणी सुटलंय. अगं दुपारी जेवतानाच तू म्हणालीस ना आता जंक फूड खाणार नाही म्हणून, लगेच विसरलीस, त्याने आठवण करून देत म्हटलं. आज नंतर म्हटलं होतं ना, उद्यापासून नाही खाणार, आज घेऊया ना प्लीज, तुम्ही पण घ्या. तुम्हाला कोणता आवडतो, काला कट्टा की ऑरेंज, तिने विचारलं. मला नाही आवडत कोणतं, ते एवढे डार्क डार्क रंग बघूनच मळमळतं मला. बरं मग तुमच्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट गोळा घेऊया का, मग तर झालं, डोळे मिचकावत ती म्हणाली. त्याने रागानेच पाहिलं. गंमत केली, फार चिडता बुवा तुम्ही, फार गमती सुचतायत तुला आजकाल, तिचा हात पकडत तो म्हणाला. मग आपला हात अलगद सोडवत ती चटकन उठली. चला चला, गोळा खायचा ना आपल्याला, ती झटकन उठली. तो मात्र गालातल्या गालात हसत राहिला. जल दोघांनी पोट भरून गप्पा मारून घेतल्या. मिनल काकू आणि वीणाताईंचा जीव नुसता वर खाली होत होता. त्यांना पाहायचं होतं की प्रांजल नेमकी गेली कुठे. त्या दोघी बाहेर पडणार तोच मिलिंदा त्यांच्या मागून बाहेर आले. कुठे चाललात, प्रांजलला शोधायला, त्यांनी विचारलं. अहो तसं काही नाही, आम्ही असंच फिरून येतोय, मिनल काकू म्हणाल्या. मला माहिती आहे ना सगळं, आणि म्हणूनच सांगायचं नव्हतं तरी एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट सांगतो. हे बघा, तुम्ही दोघी समजताय तसं काहीही नाही. विशांत आणि प्रांजलचं तसं काहीही नाहीये, कारण आदिराज आणि प्रांजलचं ऑलरेडी लग्न ठरलंय. फक्त ही गोष्ट बाहेर कुठे बोलू नका, नाहीतर खूप प्रॉब्लेम होतील, आपल्यालाही आणि वैदूलाही. ते ऐकताच दोघींचे डोळे चक्रावले. त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला होता आणि दोघी बिचाऱ्या हात हलवत गुपचूप मागे येऊन बसल्या. प्रांजल आणि आदिराज दोघांच्या गप्पा चालल्याच होत्या. आज दोघांच्यासाठी दिवस स्पेशल होता. देवदादाने तो स्पेशल केला होता. आज त्यांना लग्नासाठी सुद्धा परवानगी मिळाली होती. दोघांनाही खूप आनंद झाला होता. प्रांजलने गिफ्ट देऊन त्याला वाढदिवसाचं विश केलं. दोघांनी त्यांच्या सुखी संसाराची स्वप्न रंगवली. हे बघ प्रांजल, सगळ्या गोष्टी आपल्या फेवरमध्ये झाल्या असल्या तरीही तुला आता खूप सतर्कतेने राहावं लागणार आहे. जोपर्यंत पियुषचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आपल्या डोक्यावर टांगती तलवारच आहे. तेव्हा स्वतःची काळजी घे, खूप जबाबदारीने वाग. दोघांनी मग थोड्या गप्पा केल्या. संध्याकाळ व्हायला आली होती. दोघेही परतले. देव आणि वैदही पण परत आले. विराज तिथे जवळ असलेल्या स्विमिंग पूलमध्ये खेळून परत आला होता. गायब होते ते विशांत आणि आरोही.
देव परत आला. त्याने आई साहेबांना विचारलं, आरोही कुठे आईसाहेब? अरे तुमच्या बरोबरच होती ना, बघ असेल इथे तिथे. वैदेहीला विचार. नाही, वैदेही तर माझ्या बरोबर होती. हे काय, आधी प्रांजल सुद्धा आलेत. तेवढ्यात विराज पण तिथे आला. काय रे विराज, तुम्ही तिघं तिथे गप्पा मारत होतात ना, मग आरोही कुठे आहे? देवने विचारलं. अरे दादा, मी तिथे स्विमिंग पूलचा बोर्ड वाचला आणि भिजायला गेलो पुढे. आरोही ताई आणि विशांत दादा तिथेच बसले होते. ते कुठे आहेत ते मला नाही माहीत. तो असं म्हणताच देवचा पारा चढला. त्याने आधी आरोहीला फोन लावला, पण रेंज मिळत नव्हती. विशांतचा नंबर दे ग जरा, त्याने वैदेहीकडे पाहत म्हटलं. तिने चटकन मोबाईलमधून विशांतचा नंबर दिला. त्याने तोही लावून पाहिला, पण त्याच्याही फोनला रेंज नाही. मिलिंदा पुढे झाले. अरे काळजी करू नकोस देव, असतील इथे तिथे, मी पाहतो, असं म्हणत ते इथे तिथे पाहायला गेले. सगळेच टेन्शनमध्ये आले होते. दादासाहेबांना तर विशांतचा खूप राग आला होता. असं वाटत होतं की तो समोर आला तर 2 मुस्काटीत ठेवून द्याव्या. नको ते उद्योग कशाला हवे होते त्याला. मिलिंदांनी पुन्हा एकदा नंबर ट्राय केला. पाहून सुद्धा आले. देव सुद्धा बाहेर पडला. आरोही विशांत कुठेच दिसत नव्हते. आता सगळेच काळजीत पडले. तेवढ्यातच समोरून विशांत येताना दिसला. पण समोर जे दृश्य होतं त्याने देव अगदी लालेलाल झाला होता. आदिराजचे डोळे पण मोठे झाले होते. घरातले सगळेच उभे राहिले. विशांत आरोहीला दोन्ही हातांवर उचलून घेऊन येत होता. कुणाशी काहीच न बोलता तो सरळ आत आला. रूममध्ये असलेल्या बेडवर तिला ठेवलं. आईसाहेब एकदम घाबरल्या. काय झालं, त्या काळजीने पुढे झाल्या. देव पण पुढे आला. आईसाहेब, आम्ही इथेच गप्पा मारत बसलो होतो. समोरच्या देवळात आरतीचा आवाज झाला. आरोहीला देवळात जायचं होतं. आम्ही विराजला पण घेऊन जाणार होतो सोबत, पण तो पाण्यात भिजत होता. म्हणून म्हटलं की आपण पटकन दर्शन करून येऊ. आम्ही तिथपर्यंत गेलो. फार पायऱ्या नव्हत्या, 5-7 पायऱ्या असतील. पण परत येताना आरोहीला एकदम चक्करच आली. मी तिथून कुणाकडून तरी पाणी घेतलं. तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं. ती एवढंच म्हणत होती की मला चक्कर येते, चालता येत नाहीये. 5-10 मिनिटं मी थांबलो तिथे. वैदेहीचा फोन ट्राय केला, काकाचा फोन ट्राय केला. कुणाचाच फोन लागत नव्हता हो. रेंज नव्हती फोनला. मग तिथे किती वेळ थांबणार बरं? मदतीसाठी तरी कुणाला बोलावणार? आरोहीला तिथे तसंच ठेवून पुन्हा खाली येऊन कुणाला मदतीसाठी वर घेऊन जायचं तेही मला बरोबर वाटलं नाही. म्हणून मग काय तू तिला उचलून घेऊन आलास? तुझी हिंमत कशी झाली असं वागायची? देवने असं विचारतात सगळेजण एकदम चपापले. अरे मग काय झालं देव? तशा परिस्थितीत त्याने काय करायला हवं होतं? आईसाहेब म्हणाल्या. तसा तो जरा शांत झाला. आता चिडण्यापेक्षा आधी आरोहीकडे पाहूया का आपण? देव पटकन पुढे झाला. आरोही, काय होतंय तुला? दादा, चक्कर येते, डोळे उघडत नाहीयेत, ती कशी बशी म्हणाली. मिलिंदा, इथे डॉक्टर कुठे मिळणार आता? मला काय वाटतं देव, तिचा BP वगैरे कमी झाला असेल. मी साखर मिठाचं पाणी आणतो, त्याने जरा बरं वाटेल तिला. आपण लगेच रिसेप्शनला सुद्धा कळवूया, डॉक्टरांना बोलावून घेऊ. वैदेही, तू ये माझ्याबरोबर, असं म्हणत मिलिंदा पटकन बाहेर गेली. रिसेप्शनवरून त्यांनी इलेक्ट्रॉल पावडरचं पाकिट घेतलं. जवळपास डॉक्टर आहेत का तेही विचारून घेतलं. वैदेहीने ती पावडर पटकन पाण्यात मिसळली, आरोहीला दिली. 2-4 मिनिटांनी आरोहीला बरं वाटलं. तिने डोळे उघडले आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. मला वाटतं आता आपण निघूया आता. मिलिंदा जरा नाराजीनेच म्हणाले. मिलिंदा, एवढं काही सिरियस व्हायची गरज नाही. अहो, मुलांना या छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. आईसाहेब शांतपणे म्हणाल्या. तसा वातावरणात आलेला ताण अगदी निवळला. आरोही, थोड्या वेळाने चहा बिस्किटं खाऊन घे तू, आणि मग निघू आपण सावकाशीने. काळजीचं काही कारण नाही. चला, सगळ्यांनी आपापली मजा करा. मी बसते आरोहीजवळ. मग आईसाहेब, मिनल काकू, वीणाताई, वैदेही सगळेच जण आरोहीजवळ गप्पा मारत बसल्या. तिला बरं वाटू लागलं होतं. सगळ्यांच्या हलक्या फुलक्या गप्पा झाल्या. विशांतला मात्र देवचं बोलणं फार फार खटकलं. तो बाहेर एकटाच जाऊन बसला होता. खरं मिलिंदांनाही ते आवडलं नव्हतं. तसं तर ते कुणालाच आवडलं नव्हतं. पण देवला आता काय बोलणार? घरचा जावई होणार होता तो. मिलिंदांना बोलायचं होतं, पण आता सगळ्यांसमोर त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नव्हता. देवला सुद्धा मगाशी आपण जे काही बोललो त्याबद्दल थोडा पश्चाताप झालाच होता. तो विशांतच्या बाजूला जाऊन बसला. विशांत, मगाशी मी फार रफ शब्दात बोललो, सॉरी. विशांतने देवकडे पाहिलं. विशांतच्या डोळ्यात दुःख होतं. फक्त प्रश्न शब्दांचा नव्हता देव, माझ्या कॅरेक्टरचा होता. भाऊ म्हणून तुमची काळजी समजते मला. मलाही एक बहीण आहे. मुलींशी कसं वागायचं ते कळतं मला. आमच्या घरातले संस्कार फार चांगले आहेत. त्या क्षणी आरोहीच्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असती
तरीही मी तेच केलं असतं. त्यावेळेस तिला सुरक्षित ठिकाणी आणणं जास्त महत्त्वाचं वाटलं मला. नुसते परिणाम पाहून एखाद्याबद्दल गैरसमज करून घेणं फार फार सोपं असतं. बाकी राहिला प्रश्न सॉरीचा. तेव्हा तुमचं सॉरी नकोय मला देव. विशांतने नम्रपणे हात जोडले आणि तो तिथून निघून गेला. त्याचं ते बोलणं देवला फार लागलं. राग माणसाचा कधी कधी घातच करतो. देवादेवने त्यावेळेस राग आवरायला हवा होता. एका चुकीच्या शब्दाने नातं तुटतं, संबंध दुरावतात, एखाद्याचं मन सुद्धा फार फार दुखावतं. देव चुकला होता हे निश्चितच, त्याला पश्चाताप झाला होता हेही तेवढंच खरं. सगळ्यात मोठा ताप असतो पश्चाताप, म्हणजे पश्चाताप, कारण तो घटनेच्या पश्चात झालेला असतो. त्याने घडलेली घटना बदलणं शक्य नसतं आणि त्यातून झालेला ताप टाळणंही शक्य नसतं. लग्न जवळ आलं असतानाच नात्याला हा असा छोटासा ओरखडा पडला होता खरा. विशांत देवमुळे दुखावला होता. देवला सुद्धा वाईट वाटत होतं. पण आता पुढे काय होईल? सगळ्या गोष्टी विसरून पुढे जाणं विशांतला शक्य होईल का? का या नात्यात तो अंतरच राखेल? आरोहीची त्यावर काय रिॲक्शन असेल? वैदेही आणि देवच्या नात्यात काही परिणाम होईल का? हे सगळं ओघाने पाहूच या. सगळे राग रुसवे दूर होतीलच. पण सध्या आता तयारीला लागूया. आपल्या देव आणि वैदेचं लग्न आहे ना, तेव्हा पुढच्या भागात नक्की भेटा. आणि आजचा भाग कसा वाटला तेही कमेंट करून नक्की कळवा. सोबत लाईक, शेअर, हाईप, सबस्क्राईब सुद्धा जरूर करा.